नमस्कार गाईज, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि लवकर उठलेलो आहे आज. 10:30 वाजताच सगळं रेडी बिडी झालेलो. मी बत्ती केले कारण आज आहे पप्पांचा दुसऱ्या महिन्याचा श्राद्ध आहे. जेवण बोलतात महिन्याचा, दुसऱ्या महिन्याचं जेवण ते आहे. तर आता त्यासाठीच मी लवकर उठले. आणि आज 1-2 कामं आहेत संध्याकाळी, तर बघूया आपण आजचा जो रुटीन आहे तो ब्लॉगमध्ये. आणि आता सकाळी मी चाललो आहे, जे 5 फळं वगैरे आणायचं आहे, अजून मिठाई वगैरे आणायची आहे. ते कालच आणली असती, पण काल बोललो जरा होतो बाहेर, मी त्यासाठी आणली नाही म्हणून लवकर उठलो आज. तर चला जाऊन आपण सगळं घेऊन येऊया. त्याच्यानंतर जेवण बिवण झाल्यानंतर दुपारी बघू काय प्लॅन आहे आपला. आणि संध्याकाळी एक फिक्स आहे प्लॅन. तर चला आजचा दिवसाचा जो रुटीन असेल बघूया कंटिन्यू या ब्लॉगमध्ये काय. चला, आणि येताना नाश्ता पण घेऊन येऊ, अजून नाश्ता नाही केला म्हणून देवबत्ती केली. तर हे बघा कसं दलन घेऊन चालले सकाळी. कारण हे माझे 2 दिवसापासून मम्मी मागं लागले, दलन घेऊन जा. मी काय नेला नव्हता, तर आता चाललो सकाळी दलन घेऊन चक्की व आणि आपलं जे काम आहे ती पण करूया गाई. चलो. आत्ता लफडा झाला असता ना, हात सोडून शायनिंग मारत होतो, मी चप्पल घेत होतो. गोणी फाटली असते ना, मला फाडला असता सकाळी या लोकांनी. चला बाबा. आता झालेले पूर्ण गाडी लोड, नाश्ता बिष्टा सगळा, फलं बिलं हार बीर सगळा घेऊन आता चाललोय मिठाई बिठाई घेऊन घरी. आणि ना माझ्या नशिबात नाश्ता तो लास्टचा एक प्लेट राहिली त्याकडं गेल्या भेटला. आणि एकच मेंदूवडा राहिलेला नशिबामध्ये, तर तो एकच डाळवडा राहिलेला. इडली डोसा सगळं संपलेलं. आता तो एकच डाळवडा आणि बाकीचे मेंदूवडे घेऊन आले. आता करूया नाश्ता, तोपर्यंत आई सगळी तयारी करतील. तर हा बघा एकच राहिलेला माझ्या नशिबात होता. गाईज मिठाई घेतलेली, पण गुलाबजाम घ्यायचे राहिले होते. आता गुलाबजाम घ्यायसाठी आलो आहे प्रशांत कॉर्नरमध्ये. आता इथून गुलाबजाम घेऊन जाऊ घरी. तर गाईज सगळं झालेलं आहे तयारी. पप्पाचं म्हणजे जे महिन्याचं असतं ना ते मांडलेलं आहे, फोटो बिटो सगळं, जेवण बिवण पण सगळं झालेलं आहे. आता चाललो मी आमच्या बारक्या पोरांना आणायला गावात. तर त्यांना घेऊन येतो घरी. त्याच्यानंतर मग जेवू आपण, जरा मस्ती करू आपल्या चिल्ली बरोबर. आणि मग बघू कसं काय आहे काम आपले. या चला. कंपोस्टेशन तो वाईट आहे ना, लाईन मारतीस तुम्ही आणला नाही कंचा आपण. आता आलो होतो लोकांशला आणायला नाना त्यांच्या इथं. तर नानीने दिले कॉफी बनवून गरम. नानाचं बघा काहीतरी काम चालू आहे, तर घेऊ कॉफी पिऊन जाऊ. प्रेझेंट हॅलो. टिकटॅक. तर या जेवायला बघा, आम्ही बसलोय सगळेजण जेवायला. आपले बारके बघा सगळे काय मस्ती चालले. मारते कला बाबा. मला भेटले, त्यांना नाही भेटत. मी हुशार आहे सगळ्यात.
तुम्हाला का तुम्ही मोठे आहेत चिल्ड्रन ना तुम्ही सगळे हमला हमला अचानक से हुआ ये हमला अचानक से हुआ है बाबा 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 गाईज यावेळी मला चेपवले बघा कसा बाबा 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 आता मी पण येईल. चल मेरे घोडे टप टप टप. चल मेरे घोडे टप टप टप. टप टप टप. चल मेरे घोडे टप टप. चल मेरे घोडे टप टप टप. हे जेवला वाटताच मी अरे पिछाऱ्याला दाबला. उडवा. हे मी नाही केलं बाबा बाबा अच्छा पार्टी जिसको जो आइसक्रीम लेना है ले लो जल्दी कौन किसको चॉकलेट वाला पसंद है चॉकलेट वालाच आहे ना हाँ ये चॉकलेट वाला है चॉकलेट वाला ये मोठे बच्चा पार्टी घे रे तुम्हाला या मैं चला दे आइसक्रीम पार्टी चालू है गाइस हमारी आइसक्रीम पार्टी चालू है हम दोनों ने देखो सेम लिया है हम तीनों ने सेम लिया है चलो खा लेते अपन उसके बाद में भेटूया पप्पी देखते लोक बाय बाय मला दे तू पण काहीच आम्ही आलो आहे आता मॅकडॉनल्ड्सला कॉफी पिण्यासाठी ऑर्डर बिर्डर केलेली आहे 45 नंबर आम्हाला भेटला आहे रोहित शर्माचा लकी नंबर आहे हा आमचा टेबलचा वेटिंग नंबर आहे बिल नंबर आहे तर चला माझ्यासाठी घेतले कॉफी आणि आम्हासाठी मडपाय मागवले तर त्याचा मडपाय अजून रेडी होतोय सो गाईज आता आम्ही मॅकडीतून निघालो आहे ना चाललो आहे ना केक बुक करायला आपल्या शिंगड्या भाऊचा बड्डे आहे उद्या तर त्यासाठी केक कस्टमाइज करायचा आहे तिकडं चाललेलो आहे तिथून आपण जाऊया घरी ते आम्ही ना एका केकची ऑर्डर दिली यशचा बड्डे आहे उद्या त्यासाठी आम्ही ना एक केक कस्टमाइज केलेला आहे तर तो केक रेडी होतो आहे म्हणून आम्ही बोललो का जरा इथे नाक्यावर राऊंड मारून येतो तुम्हाला बोललो आपला भाऊ तर 20 मिनटामध्ये ना आता अर्ध्या तासात तोपर्यंत आपला केक रेडी करून ठेवतो तो बोललो तिकडं थंडीमध्ये गारटण्यापेक्षा आम्ही आलो इथं जरा एक राऊंड मारायला काल आपलं जे काम केलं तिथं जरा बघायला आलेलो तोपर्यंत आपला केक पण रेडी होईल तर चलो बघा कसा मिनी केक घेतलेला आहे आम्ही बनवून आणि हा फोटो टॉपअप करणार त्याच्यावरती एकदम भारी क्यूट बघा केक याच्यासाठीच आम्ही ऑर्डर दिली होती आणि शिंगड्या भाऊचा पण केक रेडी करायला सांगितलं आहे तो रात्री कापायचा आहे तर आता आलो आहे मी घरी गाईज आणि आता जायचं आहे जे आपण महिन्याचा सगळं मांडलेलं ते दर्यामध्ये विसर्जन करायचं आहे आता मोबाईलला चार्जिंग नाही तर चार्जिंगला लावतो ते विसर्जन करतो मग आपण मला एक काम आहे आज तिकडं जायचं आहे चला पहिले इथं जाऊन मी आलो 5 मिनटात रेडी झालो सगळं आता उचललेलं आहे त्याचा फोटो पण लावलेला आहे मी इथं भिंतीवरती जिथं होतं तिथे तर गाईज मला ना इम्पॉर्टंट काम आहे भरपूर इम्पॉर्टंट काम आहे आज तर तिकडं चाललो आहे तर येता ना संध्याकाळ होईल आणि तिकडूनच मी शिंगड्या भाऊच्या बड्डेला जाणार आहे कारण 11-12 तरी वाजतील इथून आता पहिला चाललो मी रुद्राच्या इथं बालकुमला तर रुद्राबरोबर एका जागेवर जायचं आहे तिकडून मी डायरेक्ट तो माझं जो काम आहे ते करण्यासाठी जाणार आहे तर चलो आता बघू जमलं तर दाखवेल नाही तर मी नाही दाखवेल डायरेक्ट तुम्हाला रात्री शिंगड्या भाऊचा केक कापताना भेटेल आता रुद्राजवळ जाताना तुम्हाला भेटेल रुद्रा भाईला भेटेल त्या पण जो अजून एक दुसरा काम आहे त्याच्यासाठी थोडा स्किप करावं लागेल मला चला आता गाडी काढतोय मी
जायचं होतं मला 5:30पर्यंत पोचायचं होतं रुद्राजवळ, पण इथंच 5:30 वाजलेत. मोबाईलला चार्जिंग पण नाही, पॉवर बँक घेतले खिशात, भीती वाटते फुटा पिटायची. चला आता. तर गाईज रुद्राबाईचं एक काम आहे, त्यासाठी मी आलेलो आहे. तर आता त्याच्याबरोबरच आहे मी. तर व्लॉग म्हणजे तो काय आहे काम करतो आहे जे आहे ते, तर मी एकटा बसलेलो. तर बोललो एक गोष्ट क्लिअर करायची होती. तसं मी कोणाला काही क्लिअर करत नाही एवढं, पण आज कसं, आज पप्पांचं दुसऱ्या महिन्याचं जेवण होतं. तर बोललो का आज मी म्हणजे असं कोणाला क्लिअरिफिकेशन द्यायला हे ठेवत नाही, वही कोणाला कसं वाटायचं आहे तसं वाटू दे किंवा काय असेल ते. पण ना लोकांना का वाटत असेल माझे ब्लॉग बघून हा फिरतो किंवा हा खातो, एन्जॉय करतो, सगळं करतो, पप्पांचं असं झालं तर. पण गाईज काय सांगू, मनात आमच्या जे आहे ना ते मनातल्या गोष्टी कोणाला सांगू शकत नाही, कोणाला समजू शकत नाही. लोकांना फक्त फिरणं वगैरे दिसत असेल, कोणी मला काय बोलला तर नाही, पण जरी मागून बोलत असतील तरी त्यांचा काय मला फरक पडत नाही. कोणी काय पण बोलू दे, फक्त मी व्लॉगद्वारे म्हणजे व्लॉगच्या थ्रू क्लिअर करतो. कसं माहिती आहे का, माणसाच्या मनात जे असतं ना ते कोणाला माहिती नसतं काय चालले काय नाही. तो भले चेहऱ्यावरून कसा पण दिसू दे, म्हणजे खुश असेल दिसत, काय एन्जॉय करताना दिसत असेल, पण आतल्या गोष्टी ना आपल्यालाच माहिती असतात. आणि पप्पांना त्यांच्या आजारपणात जेवढा काय त्रास झाला सगळा मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. आणि लास्टच्या त्यांच्या पण काही दिवसामध्ये जो काही त्रास झाला तो कोणी सहन करू शकत पण नाही, आणि तो कोणाला तसा त्रास झाला पण नाही पाहिजे. मी देवाकडे एवढंच बोलतो, कारण खूप म्हणजे खूप हालत खराब झाली होती. तर या गोष्टी सगळ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत मी, आणि मला त्या टायमाला पण एवढं वाईट वाटायचं आणि आत्ता पण एवढं वाईट वाटतं. प्रत्येक वेळी असतात मनात विचार, पण मी कसं फिरण्यामध्ये आणि याच्यामध्ये मुद्दामून जास्त करतो आहे की कसं रे, डोक्यातून आहे ना थोड्या वेळासाठी ते विचार लांब राहतील, पण ते निघून जाणार नाही आणि ते आयुष्यात कधीच निघणार नाही. जे काही बघितले मी माझ्या डोळ्यांनी माझ्या पप्पांचं, आणि जे काही माझ्या हाताने सर्व केलं आहे जे कार्य वगैरे म्हणजे पप्पांचं, ते कोणीच विसरू शकत नाही आपल्या आईवडिलाचं किंवा काय असेल ते. तर गाईज तुम्हाला वाटत असेल करतो एन्जॉय, फिरतो, पण तसं काय नाही आहे. मी ना माझं मन दुसरीकडे लावण्यासाठी हे करतो आहे, कारण कसं त्याच गोष्टीत आपण नाही राहू शकत हे करून. आणि असं पण नाही का आपलं कोणाचं हे नाही, कारण आपण या जगात आलो आहे तर आपल्याला जायचं आहे. प्रत्येकाचा एक कुठला तरी दिवस असणार, ठरलेलं आहे सगळं, नियतीच्या पुढं कोणी जाऊ शकत नाही. म्हणूनच जे काय झालं ते तर मनातून निघणार नाही, पण ते विचार ना थोडे स्किप कसे होतील याचा मी प्रयत्न करतो. म्हणून मी पोरांमध्ये जातो, फिरतो इकडं तिकडं, त्याच्यामुळे जरा माइंड माझा दुसरीकडे लागतो. पण फिरून चालून नंतर ते विचार कधी जाणार नाही, काय नाही. बस एवढंच मला क्लिअर करायचं होतं. बाकी तुम्हाला काय विचार करायचं तुम्ही करा बिंदास, मला तुमच्या कोणाकडून काय फरक पडत नाही, कोणी माझ्याबद्दल काय विचार करतं का काय बोलत असेल. कारण कसं माहिती आहे का, लोकांची एक सवय आहे, लोक आहेत ना देवाला पण नावं ठेवतात. तर आपण काय चीज, आपण फक्त माणूस आहे. म्हणजे त्यांची कामं नाही झाली का मी या देवळात जातो, मला या देवाची भक्ती करून काय फळ नाही भेटत, लोक लगेच देव बदलतात. या देवालात नाही जायचं, आता दुसऱ्या देवाकडे जाऊ, या देवाकडे मागून बघू, त्यांनी नाही दिलं दुसरीकडे जाऊ, अशी लोकं आहेत. तर ते माणसांना काय ट्रीट करतील तुम्हीच म्हणजे हे करा. तर भले असू दे, लोकांचं काय एवढं मनावर नाही घ्यायचं. फक्त मी माझ्या मनात होता हे म्हणून मी क्लिअर केलं ब्लॉगच्या थ्रू. तर काहीच बसलो आता मी, आपलं रुद्रा भाऊ पण येईल, त्याच्यानंतर माझं जे काम आहे ते काम करण्यासाठी जाईल. मी तुम्हाला डायरेक्ट शिंगड्या भाईकडं बड्डे जेव्हा केक कापायला जाईल तेव्हाच भेटेल मी, कारण मी जरा 2-3 तासासाठी एका कामासाठी चाललो आहे. तर काहीच चला भेटूया आपण थोड्या वेळाने. या